कोपरगाव तालुक्यातील चासनळी या छोट्याशा गावात भव्य श्रीराम सृष्टीची उभारणी होते। ग्रामस्थांनी एकत्र येत गावचे भूमिपुत्र सचिन राऊत यांनी सादर केलेली संकल्पना राबवली आहे। सर्वप्रथम लोकवर्गणीतून कोट्यवधी रुपयांचा निधी उभारून प्रत्यक्ष काम सुरू केले। सुरत शिर्डी मार्गावर गोदातीरी हा प्रकल्प आकार घेतोय। प्रथम श्रीराम सृष्टीतील प्रभू श्रीरामाने सुवर्णमृग अर्थात मारीच राक्षसाचा वध केल्याचे भव्य शिल्प साकारले असून साधू संतांच्या हस्ते या शिल्पाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडलाय। चासनळी येथे गोदातीरी 20 एकरात भव्य अशी श्रीराम सृष्टी आकार घेत आहे। महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ही पहिली श्रीराम सृष्टी असणार आहे। श्रीराम सृष्टीला 4 भव्य प्रवेशद्वार, 4 घाट, रामायण रिसर्च सेंटर, भव्य भक्तनिवास आणि PhD मार्गदर्शन केंद्राची उभारणी केली जाणार आहे। सुरुवातीला ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून प्रकल्पास सुरुवात केली। राज्य शासनाकडूनही आता निधी उपलब्ध होत असून लवकरच हा भव्य प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस ग्रामस्थांचा आहे। या प्रकल्पामुळे चासनळी हे छोटंसं गाव देशाच्या नकाशावर येणार असून पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे। सुरुवातीला श्रीराम सृष्टीत 15 फूट उंच चबुतऱ्यावर 21 फूट उंचीची श्रीराम प्रभूंची मूर्ती उभारण्यात आली आहे। प्रभू श्रीरामांनी मारीच राक्षसाचा वध केल्याचं शिल्प उभारण्यात आलं असून या शिल्पाचे लोकार्पण खासदार स्वामी उमेशनाथजी महाराज, महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। श्रीराम सृष्टी ही जी संकल्पना आहे, या ठिकाणी श्रीराम ज्यावेळेस पंचवटीकडे जात होते वनवास काळामध्ये, त्यावेळेस सीतेचं अपहरण या ठिकाणी मारीच यांनी सुवर्णमृगाचं रूप धारण करून केलं। त्यावेळेस श्रीरामांनी या सुवर्णमृगाचा वध केला आणि तो जो वध आहे त्याची जी आख्यायिका आहे की जो एक बाण होता तो या चासनळीमध्ये या ठिकाणी पडला आणि त्याच्यातून जी घळई निर्माण झाली त्याला नळी म्हणतात। तो जो देखावा आहे हा लोकांना आत्तापर्यंत फक्त ऐकलेला होता, पण तो प्रत्यक्ष रूपामध्ये आम्ही शिल्पाच्या रूपामध्ये या ठिकाणी साकारत आहोत। प्रथमतः मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस एखादा सार्वजनिक किंवा धार्मिक प्रकल्प उभा राहतो आणि सरकारला त्यात सहभाग घ्यायचा असतो, त्यावेळेस त्यांना अशी जागा पाहिजे असते की त्या जागेवर कुठे वाद नको, लिटिगेशन नको, तिथं कुठं अतिक्रमण नको आणि त्या जागेबद्दल गावाची पूर्ण सहमती असावी अशी एक साधारण धारणा असते। तर ती धारणा असताना आणि ज्यावेळेस या श्रीरामसृष्टीत चर्चा झाली त्यावेळेस आमच्याकडे ही जी 16 ते 20 एकर जमीन जी आहे ही गावठाणालगत आहे आणि गावठाणालगत असल्यामुळं आत्तापर्यंत त्या जागेमध्ये कुठंही अतिक्रमण झालेलं नाही आणि अतिक्रमण न झाल्यामुळे पहिली पसंती या जागेला ती मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नदीकाठी आल्यामुळं, त्याला पौराणिक अर्थ असल्यामुळं, त्याच्यामागे काहीतरी आख्यायिका असल्यामुळं या जागेला फार महत्त्व आलं आणि काळाच्या ओघामध्ये ही गोष्ट संपूर्ण जनतेपर्यंत ज्यावेळेस जाईल त्यावेळेस हे चांगलं पर्यटन स्थळ एक शिर्डीच्या, कारण शिर्डीतनं साधारण 30-32 किलोमीटर आहे आणि शिर्डी आणि गुजरात, कारण गुजराती लोक शिर्डीच्या साईबाबांना जास्त मानतात, भक्त जास्त आहेत आणि त्या दृष्टीनं इथं आमच्या ज्या शिर्डी सुरत रोडला बरीच वाहतूक असते, त्याच्यामुळे हे जे उभं राहणारं शिल्प हे गावच्या दृष्टीनं अत्यंत भूषणावं होईल आणि पहिली श्रीरामसृष्टी कदाचित श्रीरामसृष्टी ह्या संकल्पनेची सुरुवात याच गावापासून होईल, कारण आत्तापर्यंत अशा प्रकारचा प्रकल्प हा न महाराष्ट्रात न भारतात उभा राहिला। याबद्दल मी ज्यांनी कुणी याचं नियोजन केलं त्या सर्वांचे आभार मानतो। याच्यात कष्ट ज्यांनी घेतले, रोजचे जे कष्ट घेतात त्यांचे पण आभार मानतो आणि सरकारने जे पैसे दिलेत, सरकार अजून तर 50-60 आत्तापर्यंत तर 2.5 कोटी रुपये दिले, आम्ही 30-35 लाख रुपये लोकवर्गणीतून गोळा केले। सर्व समाजाने, सर्व जाती धर्माच्या लोकांनी याला मदत केली। कदाचित या प्रकल्पाची किंमत 250-300 कोटी रुपये जाईल आणि एक स्वप्नवत नगरी, स्वप्नवत श्रीरामसृष्टी उभी राहील अशी आपण अपेक्षा करूया। गावकऱ्यांचा सहभाग जर म्हटलं तर वेळोवेळी जे आपण जे सामाजिक हे काम करतोय, सध्या श्रीरामसृष्टीची उभारणी करतोय, त्यासाठी लागणारं आर्थिक सहाय्य म्हणावं किंवा मेहनत जी लागते
काम करण्याची, तर वेळोवेळी गावकऱ्यांनी यासाठी सहकार्य केलं आहे आपल्याला सर्वांना. गावातील तरुण देखील कशा पद्धतीने श्रमदान करून या ठिकाणी मदत करतात? तरुणांनी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अशी साथ दिलेली आहे. तर छोट्या कामापासून तर श्रीरामसृष्टी जे पूर्ण आपण आता उभारणी करतोय, तर सर्व असे तरुण आश्वासित आहेत की आपण पूर्ण श्रीरामसृष्टी जी आहे ते आपल्या हातून घडवूया. प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहिले, दुसरीकडे तुम्ही श्रीरामांची सृष्टी निर्माण करताय, काय आनंद वाटतोय साहेब? आनंद म्हणजे जसं म्हटलं की आमचं तर अहोभाग्य आहे की आम्ही या पावन भूमीत आमचा जन्म झाला. महत्त्वाचं म्हणजे आमच्या सर्वांचा तोच आनंद असा की आम्हाला अक्षरशः आम्ही जे म्हणजे 1 ते 1.5 वर्षापासून जे आम्ही सर्व राबतोय तरुण, तर त्याचं आमची अशी स्वप्नपूर्ती अशी झाली की आम्हाला लवकरात लवकर कधी होईल असं. शिल्प हे निश्चितच खूप स्ट्रॉंग पद्धतीने आपण डिझाईन केलेलं आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची म्हणजे अडचण नाही आणि साहजिकच पहिले थोडी काळजी घ्यावं लागली, भीती वाटली, पण मग प्रभू श्रीरामांच्या पावनभूमीत हे काम करायला भेटतं आहे हे थोडक्यात भाग्यच मानावं. आणि प्रभू श्रीरामांचीच ही लीला की हे काम करण्याची संधी मला भेटली. आणि कोणत्याही गोष्टीत आणि क्वालिटीत आपण कोणत्याही गोष्टीचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. प्रॉपर डिझाईनप्रमाणेच आपण ती शिल्प उभारले. विनाशुल्क आपण ती फी 1 रुपया फी न घेता ते पूर्ण सेवा केलेली आहे आणि स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आपण कुठलं मटेरियल याच्यासाठी शिल्प उभं करण्यासाठी वापरले? मटेरियल निश्चितच सिमेंट वगैरे, स्टील, खडी, प्रॉपर आपले नदीची वाळू, RMC प्लांटचं आपण RCC कास्टिंग केली आहे RMC प्लांटने. प्रॉपर आपण त्याची मजबूती प्रॉपर दिलेली आहे. यावेळी पंडितराव चांदकुडे, सचिन चांदकुडे, माणिक चांदकुडे, इंजिनियर ऋषिकेश चांदकुडे, राहुल चांदकुडे, कैलास माळी, शरद पवार, सुनील चांदकुडे, संतोष पत्रकार, राजेंद्र गाडे पत्रकार, नवनाथ उल्हारे, नरेंद्र तिडके, पवनकुमार चांदकुडे, विजय चव्हाणके, पिंटू जाधव, सोमनाथ चांदकुडे, सुभाष गाडे तसेच सर्व श्रीराम सेवक उपस्थित होते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.